काजूपर्यंत ही वेल पूर्ण खाली पडली. चमच्यांचा सेट आहे ना ते आणलेले. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आणि जवळजवळ 8 दिवसानंतर आपलं जे रुटीन आहे ना ते रुळावरती आलेलं आहे. गेले 8 दिवस बघा आता आमच्याकडे पाहुणे होते आणि त्याच्यामुळे थोडंसं जरा बघा मागं पुढं सगळं होतं आपलं. आज वेळेप्रमाणे सकाळी उठून जे काही रोजचं रुटीन आहे ते सुरू झालेलं आहे. पक्ष्यांना खाऊ पिऊ घालायचं, त्यांचं पाणी ठेवायचं, आपलं जे ब्रह्मकमळाचं रोप आहे त्याला पाणी घालायचं. गेले 8 दिवस थोडंसं जरा मागं पुढं चाललं होतं. खूप ताईंच्या मला कमेंट्स अशा आल्या की जे कुणालच्या बाबांचे भाऊ आले होते त्यांच्याबद्दल, की हे तेच भाऊ आहेत ना जे मुंबईला असताना होते आणि भाग्या शेरू यांना त्यांनी मारलं होतं. अशा भरपूर मला कमेंट्स आलेल्या आहेत. त्यांना मी तसा रिप्लाय पण दिला की हो म्हणून तेच आहेत ते. आणि त्यांनी असं सांगितलं होतं की वाघ्या शेरूला त्यांच्यापासून लांब ठेवा म्हणून. तर एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, हे जे मुके प्राणी असतात ना त्यांना माया, प्रेम आणि कोण आपला तिरस्कार करतं ह्या गोष्टी त्यांना लगेच कळतात. ते दोघंजणं आता ते इतके 8 दिवस होते पण दोघंजणं अजिबात त्यांच्याजवळ असे काही जायचे नाही, काही नाही असं. आणि कुठे असं मायेचा ओलावा पण आम्हाला पण दिसत नव्हता. त्याच्यामुळे दोघंजणं अजिबात त्यांच्याकडे जायचे नाही. ते जे काही त्यांचं असं खेळणं वगैरे काय बागडणं होतं ते सगळं आमच्यासोबत होतं. त्याच्यामुळे असं काही घाबरण्यासारखं काही नव्हतं. आणि मुख्य गोष्ट काय तर बघा आम्ही होतो घरामध्ये, त्याच्यामुळे असं काही भीती नव्हती. काय झालं? एक्सपेरिमेंट कुठपर्यंत गेला पाईप? पण तिकडे त्या साईडला फिरवावंच लागेल ना पाईप. अच्छा हां हां हां, ह्याला तोटी लावावी लागेल पुढं. ते नाही मध्ये जॉईंडर असं ना ते लावायला लागेल ना. त्या ह्याच्यामध्ये बघ जा कुणाला ते टूथब्रशचं आहे ना त्यात ठेवले होते बघ जा. तर आज सकाळी सकाळी झाडांना पाणी घालायचं आहे, त्याच्यामुळे ही सगळी तयारी. पाईप लावत आहेत. पोचतोय पाईप, त्यात घुसेल तो पाईप, तो मोठा आहे ना साईजने. होतोय ना. चला हां, काजूपर्यंत बरं आहे ना. मग त्याला जॉईन करून टाक. हां तो काळा पाईप पण तो बघ जॉईन करून. चला ह्यांचं चालू दे. मी चालली आधी फुलं जमा करून घेते पारिजातकाची, नाहीतर परत ती उन्हाने ना कोंबेजून जातात, त्याच्यामुळे जमावी लागतात फुलं. पारिजातकाचं झाड आपलं दिवसेंदिवस की नाही बहरत चाललेलं आहे आणि याचं प्रमाण जे आहे फुलांचं ना असं वाढत चाललेलं आहे. आणि सकाळी उठल्या उठल्या माझं हे आवडीचं काम असं जायचं झाडाखाली, ते झाड हलवायचं आणि जो काही सडा पडतो फुलांचा अंगावरती खूप असं भारी वाटतं. हे जे माझं स्वप्न होतं लहानपणीचं ते पूर्ण झालेलं आहे. लहानपणी ना असं शाळेच्या जवळ ना माझ्या असं जे पारिजातकाचं झाड होतं आणि मला असं खूप आवडायचं ते. त्यावेळी असं मनामध्ये यायचं मजा की असं छोटंसं झाड की नाही आपल्या घराजवळ पण पाहिजे. आणि मग असं सकाळी उठल्या उठल्या ती फुलं जमवायची, त्याचा सुगंध घ्यायचा. आणि आत्ता बघा ते स्वप्न माझं पूर्ण झालेलं आहे. त्याच्यामुळे मी पुन्हा तुम्हाला एकदा सांगेन की स्वप्न पहा, ती पूर्ण की नाही होतातच. आणि ही बघा आता इतकी सर्व फुलं मी काढून घेतलेली आहेत. चाफासुद्धा आपला छान असा बहरायला की नाही सुरुवात झालेली आहे. आणि चाफ्याची जी साईज आहे ना, म्हणजे फुलाचा जो आकार आहे ना चाफ्याचा, तो पण आता मोठा मोठा होत चाललेला आहे. इतकी सुंदर फुलं बघा मी काढून घेतलेले आहेत. आणि हे आपलं समोरचं बघा चाफ्याचं झाड. 2 झाडं आहेत आपल्याकडे चाफ्याची. तर एक झाड आहे ना ते अजून छोटंसंच आहे, त्याला पण आता व्यवस्थित खत पाणी सगळं करायचं आहे, म्हणजे ते सुद्धा छान असं होऊन जाईल.
नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. इथे डोळ्याजवळ काहीतरी लागलं आहे बघा. आत्ता मी बघितलं बेटा, लाल लाल झालं का दिसतंय, काहीतरी चावलं वाटतं झोपेमध्ये. मुंगी वगैरे काहीतरी चावलं असेल. तर आता मगाशी तुम्हाला दाखवलं पाणी घालायचं काम, मोठं काम माझं आहे पाणी घालायचं. आणि कुणाल तिकडे समोर ना काहीतरी करतोय, मला वाटतं आपली घेवड्याची वेल काहीतरी करतोय तो. घेवड्याची वेल वाटतं खाली पडले, तुम्हाला मी दाखवते. घेवड्याची वेल एकदम मस्त झाली आपल्या. आता हे गेले काही दिवस मी खूप अशी कामामध्ये बिझी होती ना, त्याच्यामुळे म्हणजे आम्ही दोघं पण गार्डनकडे का आपल्या एवढं लक्ष द्यायला मिळालेलं नाही आहे. फक्त पाणी घालण्यापुरतंच काम केलेलं आहे, बाकी असं वेगळं असं काही म्हणजे केलेलं नाही आहे. पण आत्ता सुरुवात करायची, म्हणजे हळूहळू आता सगळ्या कामाची सुरुवात होईल बागेतलं. कारण आता मिरग जवळ आलेला आहे, त्याच्यामुळे आता लक्ष घालावं लागेल. काय झालं कुणाल, पुन्हा खाली पडली वेल ही बघा. मग ही बघा वेल पूर्ण खाली पडली, फुलारली ती. आता काय खड्डा केलास? हां थांब मी पकडू. त्याच्यावर हे करून ना माती, तिकडे ना फणसाचं झाड आहे, सांभाळून कर. हे बघा छान घेवड्याची वेल आहे ना, मस्त अशी फुलारली आपली. भाजी पण तयार झाली, कुठे कुठे ते काढायला पाहिजे ना, तर सुकून जातील घेवडा. हा बघा, ह्या काही शेंगा तयार झाल्यात कुणाल, हे बघा. काढायला पाहिजे, तर जून होऊन जातील, सुकतील. ते भार झालाय ना वेलींचा, त्याच्यामध्ये पडली खाली. त्या काय वरती पण शेंगा आहेत, त्या काय बाबाला सांगायला पाहिजे. सावकाश कर, लागेल हाताला. काठी मोडली वाटतं. माती टाक त्याच्यावरती. पाणी अजून नाही आलं ना, पाईप लावून ठेवले कुणाला, जेव्हा गेले मोटरला चालू करायला. पाणी अजून काय आलं नाही. आता पाईप जरा जॉईन केलाय म्हणून आता बरं पडेल, थोडीशी धावपळ जरा कमी होईल. आता खूप धावावं लागतं. कुणाला फणसाच्या झाडाचं घेऊया, कारण फणसाच्या झाडाला ना पाणी खूप लागतं. बादल्या इथे ठेवूया, पाणी येतंय बघ, एअर येतंय. हे बघा घाण, हे बघा किती घाण पाणी आहे बघ. पायपात मला वाटतं माती होती. आले बघा चंगू मंगू आले दोघं जण. सकाळी लवकर गेलेत ना. कुणाला किती वाजता गेलेले? हां बघा, आणि आत्ताशे उगवलेत ते. वाघ्या घाण होऊन आलेला आहे, ह्या शेरूला धुवायला पाहिजे. ए कुठे जाऊ नका आता, गेला वाळूत जाऊन बसला. आता पाणी पियालात का रे? बघ शेपटी हरवतो दादाला बघून. बघ दादाचा लाडला आहे ना. हे बघ कसा उड्या मारते बघ आनंदाने. हा वा, शेरू लाडात आला. शेरू पाणी पिया. भरपूर खेळू आणत दोघं जण. अरे शेरूची उडी बघा. अरे बघ बघ कसा उडी मारतो, बघ कसा उडी मारतो, बघ 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 बघ. पाय मोडेल. झाले आता, घरात नका मस्ती करू. चला यांचं सुरू झालं, आपलं पाणी घालायचं काम चालू आहे. काय केलं, जॉईन केला पाईप. पाईप पण तिकडे लीक होता ना, तो जॉईन करून टाकला. तर तिकडे त्या नारळाला, तिकडच्या तो तिकडचा नारळ आहे ना. हा कुणाला हा टप भरला, हा टाकता नारळाला, हो वाहून जातोय, भरून जातोय. इथे ह्याला पण चिकटपट्टी लावायला पाहिजे कुणाल, नंतर लावून टाकतं टोटीला. उगाच पाणी ते वेस्ट होतं. मग वेस्ट म्हणजे काय वाया जात नाही आपलं सगळं, ते इथे केळीलाच जातं पाणी. तर तरी पण म्हटलं जाऊ दे नारळाला वगैरे. चला माझं की नाही घरात काम चालू आहे. हे काय हंडे वगैरे सगळं रिकामी केलेत, की जरा घासून बिसून घेते. ए बबड्यानं कुठे गेलात रे आज? हां किती दमलात बघ, हालत बघा काय. तर काल रात्री मी असं मनामध्ये ठरवलं होतं की आज सकाळी उठल्या उठल्या पहिला किचन आवरून घ्यायचं. पण काय झालं की पाणी भरायचं होतं, त्याच्यामुळे म्हणजे आता हे पाणी वगैरे भरायचं आणि झाडांना पाणी वगैरे घालायचं, 1-1.5 तास की नाही आरामात, म्हणजे 1.5 तास जातो. आणि खूप अशी धावपळसुद्धा होते, कारण झाडं आपल्याकडे की नाही भरपूर आहेत.
आणि इतक्या आता उन्हाळ्यामध्ये झाडं म्हणजे झाडांना पाणी घालायचं म्हणजे भरपूर प्रमाणात पाणी पण आम्ही घालतो, त्याच्यामुळे मग बराच वेळ जातो. आणि त्याच्याबरोबर काय असतं की दुसरं पाणी स्टोअर करून पण ठेवायचं. जितकं शक्य होईल तितकं पाणी आम्ही स्टोअर करून ठेवतो, म्हणजे दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आपल्याला झाडांना पाणी घालावं असं म्हणजे वाटलं तर आपण घालू शकतो. त्याच्यामुळे जे काही भांडी कुंडी लहान मोठी सगळं मी असं भरून ठेवते, मग दुसऱ्या दिवशी बरं पडतं. मग तर किचन काही मी घेतलं नाही, आवरायला घ्यायचं होतं पण म्हटलं नको आधी हेच होऊ दे, मग 1-2 दिवसानंतर म्हटलं किचन वगैरे पण आवरून घेऊया, फ्रीज वगैरे पण साफ करायचं आहे. म्हणजे एकदा का डोक्यामध्ये ते बसलं ना की आता दिसतंय समोर घाण झालेली एखादी वस्तू किंवा धूळ बसलेली, मग ते साफ केल्याशिवाय चैन काही पडत नाही. पण आज वेळ माझ्याकडे कमी होता, त्याच्यामुळे म्हटलं म्हणजे कामाचा कसा ताळमेळ पण व्यवस्थित बसायला पाहिजे. एक करायला घेतलं की दुसरं बघा घरातलं अडून राहतं, तसं नको व्हायला. त्याच्यामुळे म्हटलं तर किचन म्हटलं राहू देत, आधी म्हटलं आता हेच पूर्ण करूया. तर इथे आता मी बेडशीट वगैरे म्हणजे चादरी आणि उशांचे कवर वगैरे काढले होते धुवायला, कारण खूप असे माती माती मला वाटत होतं. तर पाणी होतं म्हणून पटापट सगळं ते धुवायला त्यांना सुरुवात केली. जास्त काही काढलं नव्हतं, 2 चादरी होत्या आणि एक 4-5 उशीचे कवर होते. पटपट धुवून घेतले आणि सुकत घातले बाहेर. मग आणि त्याच्यानंतर मग घरातलं जे काम होतं म्हणजे आता या पाण्याच्या दरम्यानच आम्ही बाथरूम टॉयलेट जे काही धुवायचं वगैरे सगळं असतं सगळं धुवून घेतो, कारण मग नंतरला म्हणजे भरलेलं पाणी आहे ना ते रिकामी व्हायला नको, या उद्देशाने जितकी कामं पण होतील ना पाण्याच्या संबंधित ती सगळी करून घ्यायची, म्हणजे पाणी सगळं कसं आपलं स्टोअर राहतं. नवीन नवीन सबस्क्रायबर आपल्या चॅनलशी जोडले जातात आणि त्यांच्या आता पुन्हा मला कमेंट्स येतात की ताई तुमच्या आजूबाजूला शेजारी कोण म्हणजे राहत नाही का वगैरे, आणि म्हणजे अशाच त्याच कमेंट म्हणजे गाव कोणतं वगैरे त्याची उत्तरं की नाही मी आधी पण दिलेली आहेत. तुम्ही जर का नवीन असाल तर प्लीज तुम्ही मागे जाऊन बघा, व्हिडिओमध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये पण मी शेअर केलेलं आहे की आम्ही कुठे राहतो काय, तर सगळं तुम्हाला माहिती पडेल. तरी पण थोडक्यात तुम्हाला सांगते की आहेत घरं वगैरे आहेत आमच्याकडे, पण थोडीशी अशी लांब लांब म्हणजे अशी जवळजवळ चिपकून आमच्या वाडीमध्ये घरं नाही आहेत. खूप अशी लांब लांब अशी घरं आहेत, 1-2 मिनटाच्या अंतरावर तसे आहेत. पण आपलं हे जे घर आहे ना ते सेपरेट असं एक साईडला आहे आणि समोर असं सगळं जंगल वगैरे आहे. आणि जी काही जागा जमीन सगळं आहे ना, म्हणजे घरासंबंधी पण विचारतात की जागा वगैरे तुमच्या आहे का, तर सगळे व्हिडिओ की नाही मी केलेले आहेत. तरी पण मी सांगते थोडक्यात की हो ही जागा वगैरे सगळी म्हणजे आपलीच आहे, ती अशी काही विकत वगैरे घेतलेली नाही आहे, आपल्या जागेतच आपण घर वगैरे असं बांधलेलं आहे. आता आमचा स्ट्रगल तुम्हाला जर का बघायचं असेल की कशा पद्धतीने अगोदर आम्ही मुंबईत राहायचो आणि गावी कसे आम्ही सेटल वगैरे झालो, तर तुम्ही मागे जा, मागचे जुने व्हिडिओ तुम्ही बघा, त्यात तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये मी सांगितलं त्या माहिती पडतील. मी म्हटलं रेसिपी शेअर करीन, पण खूप असं उशीर झाला. आता मी घेतल्यात भाकऱ्या करायला, म्हणजे भाजी आणि भाकरी पटकन बनवते. म्हणजे 2-3 भाकऱ्या माझ्या करून झाल्यात, अजून 1-2 भाकऱ्या की नाही बाकी आहेत करायच्या. तर मागच्या वेळेस मी दाखवले होते की मी कशा पद्धतीने भाकरी बनवते, एका ताईंची कमेंट होती ना त्यावेळेस, पुन्हा मला कमेंट आलेली की ताई भाकरी तुम्ही कशी बनवता तांदळाची ती दाखवा. तर आता मी शॉर्ट व्हिडिओ तयार म्हणजे करते मी, तो तुम्ही बघा. तर तुम्हाला म्हणजे लॉंग व्हिडिओमध्ये कसं दाखवून झालेलं आहे, त्याच्यामुळे डबल म्हटलं नको, तर शॉर्ट व्हिडिओ मी तयार करते आणि अपलोड होईल का तुम्ही बघा. मग तो शॉर्ट व्हिडिओ मी कशा पद्धतीने भाकऱ्या करते, पण साध्या सिंपल आमच्या भाकऱ्या असतात तांदळाच्या, जास्त असं काही म्हणजे कठीण नाही आहे, पटकन अशा होणार आहेत. तर आता 2-3च बाकी त्या पटकन करते. उशीर झाला ना त्याच्यामुळे म्हटलं भाजी भाकरी केली तर बरं पडेल. कुणाच्या बाबांना पण जायचं तर बाहेर, त्यांचं थोडंसं काम आहे म्हणून ते बाहेर चाललेत. तर भाजी भाकरी खाऊन गेलं की मला पण चिंता नाही ते उशीर आले तरी पण. आणि आज कुणाच्या आवडीची भाजी करते, तुम्हाला मी नंतर दाखवते झाल्यानंतर, आधी करून घेते. भाग्या शेरू यांचा नाश्ता चालू आहे, सर्वजण हॉलमध्ये बसलेले आहेत. कुणाला भाग्या शेरू यांना देतोय खायला. थोडंसं जरा उशीर झाला, आज कामाचा गोंधळ झाला खूप, पाणी असलं ना कसं होतं. उशीर म्हणजे किती 9:30 वाजलेत ना, 9:30 झाले. तर आजची देवपूजा कुणालच्या बाबांनी केलेली आहे, त्यांनी त्यांचं सगळं लवकर आवरलं होतं कारण त्यांना जायचं होतं ना बाहेर. आणि देवपूजा करून झाल्यानंतर त्यांनी नाश्ता वगैरे करून घेतला. इथे मी आता कुणालला नाश्ता दिलेला आहे, म्हणजे कुणालच्या आवडीची भाजी सुका जवळा जो असतो ना तो आज बनवला होता, आणि भाकरी. त्याला असं भरपूर ही भाजी आवडते, त्याच्यामुळे खास मी त्याच्यासाठी आज बनवली होती भाजी. रे
ह्यांचं एक मध्ये मध्ये रिक्षा आले, धावू नका आता उन्हात न, बसा शांतपणे. जरासा आवाज आला काय झाला की ह्यांची सुरुवात होते. हे बघा दोघ जण. हा वागू चला ये. गेली रिक्षा. दादागिरी बघा. गेली. ए शेरू. दोघांना पण ना आंघोळ घातली आता कुणालने. वाघ्यानं चिखलामध्ये लोळून आला होता आणि शेरूला असं 2 दिवसांनी ना आंघोळ घालावीच लागते. आता तुम्हाला बघा मागे शेअर केलं होतं ना, त्याच्यामुळे असे मस्त असे ताजेतवाने झाले आहेत दोघं जण. आता झोपले होते ते, पण आवाज ऐकून रिक्षाचा गेलेले आले, लगेच येतील. कुठे जाणार नाही कारण उन्हाचा टाईम आहे ना. आता वाजले दुपारचे 12. आता मला करायचं आहे दुपारचं जेवण. आता मी जात होते किचनमध्ये करायला, तर कुणाला म्हणतो आई सगळं जेवण करू नको, म्हणजे डाळ भात भाजी असं काही करू नको, एकच काहीतरी कर. म्हणजे नॉनव्हेज खायचा वार आहे ना आज ते. तर बघते आता काहीतरी एकच बनवून घेते. कुणालचे बाबा गेले तराळ्यामध्ये, त्यांना यायला सुद्धा वेळ जाणार आहे. त्यांचं खूप महत्त्वाचं काम आहे म्हणून त्या इतक्या उन्हातनं ना गेलेले आहेत. नाश्ता वगैरे सगळं करून गेलेले आहेत. आणि आपले एक सबस्क्रायबर मला ना काल भेटायला आले होते मुंबईवरनं. पण काल मी सुट्टी घेतली होती. काल म्हणजे असं थोडीशी मला तब्येत माझी ठीक नव्हती वाटत, त्याच्यामुळे म्हटलं आराम करूया. शूटिंग वगैरे काही केलं नाही मी, तर राहिलं माझं मी शूटिंग करायचं. पण त्यांनी की नाही गिफ्ट आणलेले आहेत वाघ्या शेरू यांच्यासाठी वगैरे, आणि खाऊ वगैरे पण त्यांनी आणला होता. तर पटकन तुम्हाला मी दाखवते. तर जी बघा ही बॅग आहे ना, मी आत्ता रिकामी केली, म्हणजे तुम्हाला पण म्हटलं दाखवते. तर ही एक पर्स आणली त्यांनी माझ्यासाठी. बघा छान आहे ना, मस्त अशी डिझाईन वगैरे ती छान आहे असं छोटीशी. आणि हे चमच्यांचा सेट आहे ना, ते आणलेलं त्यांनी. हे बघा किती छान आहेत, मस्त असे आहेत. आणि हे बेल्ट वाघ्या शेरू यांच्यासाठी. आता हे बेल्ट आहेत ना, आम्ही कधी वापरलेले नाही आहेत. ते आता कशा पद्धतीने घालायचं हे आम्हाला आता बघावं लागेल. हे बघा वाघ्याला आता घालव होता मगाशी कुणाल, तर तो पळाला. तो बघा ती जाऊन बसलाय. आता वाघू इकडे ये, त्यांना कशी सवय नाही ना, त्याच्यामुळे त्यांना तर सवय करावी लागेल ह्या बेल्टची. आणि अजून पण ना दुसरं खाऊ पण त्याने आणलेलं आहे, तो आता मी डब्यामध्ये ठेवलं, त्याच्यामुळे दाखवत नाही, पण आहे 2-4 वस्तू आहे. तसं कुणाल जरा थोडंसं जरा कमी कर बेटा. त्याचं असं आता टी व्ही बघायचं चाललं आहे आज कुणालचं. त्याच्या आवडीचा कुठला पिक्चर आहे स्पायडरमॅन म्हणून, तो आता बघणार आहे. म्हणून सगळी तयारी पण त्यांनी फटाफट सगळं घरातलं जे आहे ना सगळं करून घेतलेलं आहे मगाशीच. आणि आता बसला टी व्ही लावून. तर चला मग आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.